हॅलो सर. Call is now being recorded. सर जय हिंद सर. जय हिंद सर. सर पीएम किसानचा हप्ता 20वा हप्ता 2 ऑगस्टला जमा झालेला आहे आणि नमो शेतकऱ्याचा 7वा हप्ता हे दोन्ही एकत्रच येणार होते, पण काही कारणास्तव फक्त पीएम किसानचा हप्ता 20वा हप्ता जमा झाला, पण नमो शेतकऱ्याचा 7वा हप्ता आता कधीपर्यंत वितरित होईल सर? बरेच शेतकऱ्याचे मेसेज आणि फोन पण येत आहे, याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा. थोडी नंतर 7वा हप्ता कधी येणार आहे नमो शेतकऱ्याचा? चालेल चालेल, काही हरकत नाहीये. आणि शेतकऱ्यांना तुम्ही जास्त वेळ धीर धरायची गरज पडणार नाही हे सांगू शकता. नमो शेतकरी सन्मान योजनेचा जो 7वा हप्ता येणार आहे, आणि तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की नमो शेतकऱ्याचा जो 6वा हप्ता होता, तो 6वा हप्ता आपल्याला फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पडलेला आहे. ओके. राहिला 7व्या हप्त्याची बाब. 7व्या हप्त्यासाठी जवळपास मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला ही आनंदाची बातमी लवकरात लवकर देण्याचे ठरवलेलं आहे. त्यातच 93,26,000 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रत्येकाच्या खात्यामध्ये 2-2 हजार रुपये जमा होणार आहेत. आणि या महत्वाकांक्षी योजनेसाठी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जीवाचा आटापिटा करून 2,169 कोटी रुपयाचे वितरण करण्याची महत्वाकांक्षी योजना इथे राबवलेली आहे. ओके. आणि हे जे पैसे ते पैसे प्रत्येक शेतकऱ्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याला आपण डीबीटी म्हणतो, त्या पद्धतीने प्रत्येकाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा करून घेण्याची गरज येणार नाही या ठिकाणी. ओके. याच्यामध्ये हप्त्याचं वितरण कधीपर्यंत होईल? अंदाजे या महिन्यामध्ये होऊन जाईल का? बरेच मेसेजच्या आणि युट्यूबच्या माध्यमातून 9 ऑगस्टला येणार आहे असं म्हणजे म्हणत आहेत बरेच, तर त्याच्यामध्ये काय शक्यता आहे? म्हणजे 9 ऑगस्ट पर्यंत येण्याची शक्यता आहे का? महत्वाची बाब म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे, तो हप्ता तुम्हाला 15 जून 2025 नंतर पडणार होता. ओके ओके. थोडस इतर बाबींच्या अडथळ्यामुळे जे पैसे आपल्याला जमा झालेले आहेत आपल्या नमो शेतकरी योजनेसाठी 2,169 कोटी, हे वितरण करण्यासाठी थोडीशी कालावधी लागणार आहे. आणि होईल तेवढा लवकरात लवकर ते 7वा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे. त्यात काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये. ओके सर, पीएम किसानचा जो हप्ता पडलेला आहे शेतकऱ्याच्या अकाउंटला, तर त्याच्यानंतर नमो शेतकऱ्याचा हप्ता डायरेक्ट पडणार आहे, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची केवायसी, आधार शेडिंग वगैरे करायची गरज नाही? सध्या स्थितीमध्ये काही करण्याची गरज नाही. केवायसीची अजून तरी आपल्या पोर्टलला कोणत्याही प्रकारची सूचना आलेली नाहीये. ओके ना, म्हणजे पीएम किसानचा हप्ता आला म्हणजे नमो शेतकऱ्याचा पण हप्ता येऊन जाईल त्याच्यामध्ये, कुठल्याही प्रकारचं काही करायची गरज नाही? कोणत्याही प्रकारची केवायसी सध्या स्थितीमध्ये करण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे त्याबाबत कोणत्याही प्रकारची घाई करू नये. ओके, म्हणजे नमो शेतकऱ्याचा 7वा हप्ता लवकरच आपल्याला जमा होण्याची शक्यता जास्त वर्तवली आहे आणि म्हणजे कुठल्याही प्रकारची तारीख निश्चित केलेली नाही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी. पैसे आपल्याला ह्या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत, वितरण व्हायलाच वेळ आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की 93,26,000 शेतकऱ्याचे जे बँक खाते आपल्याकडे जमा आहेत, त्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत 2,000 प्रत्येकी जमा होणार आहेत. ओके ओके. आणि वितरणासाठी आलेली जी रक्कम आहे 2,169 कोटी. सर, ते दोन्ही हप्ते एकत्रच येणार होते, त्याचं नेमकं कारण फक्त पीएम किसानचा हप्ता आला, नेमकं याच्यामध्ये अडचण नेमकी काय आली की बाबा नमो शेतकऱ्याचा हप्ता रोखवला गेलेला, नेमकं याचं स्पष्टीकरण थोडं देता का सर? स्पष्टीकरण देण्याचं म्हणजे महत्वाची बाब कशी आहे, आपल्याकडे बऱ्याच योजना लागू झालेल्या आहेत. ओके. त्यात लाडकी बहीण योजना, निराधार दिव्यांगांचे हप्ते, ह्या सर्व बाबी ऍडजस्टमेंट करीत करीत थोडंसं यावं लागतंय. आणि त्यात थोडासा विलंब झाला हे मान्य आहे. ओके. करिता आता पोर्टल वाईज आपल्याला पूर्वसूचना प्रत्येक बाबीची येतच राहणार आहे. ओके ओके ओके. त्यासाठी जे काही वितरण होणार आहेत पैशाचे, नमो शेतकऱ्याचा 7वा हप्ता आपल्याकडे लगेच जमा होणार आहे. थोडासा वेळ लागेल, पण काही अडचण किंवा शंका व्यक्त करण्याची गरज नाही. ओके ओके सर, धन्यवाद सर चांगली माहिती दिल्याबद्दल. आणि सर्व शेतकऱ्यांना असं विनंती करतो की बाबा तुम्हाला विलंब लागेल आणि लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होण्यासाठी
तुम्हाला कॉलच्या माध्यमातून आम्ही सरची माध्यमातून आपल्याला सर्व गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत. सर नमस्कार सर, जय हिंद सर. चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती दिली, धन्यवाद सर. चालतं काय हरकत नाही. नमस्कार.